श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। खरंच जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर आजचा व्हिडिओ असा आहे की प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे भरपूर पैसा असावा, या पैशातून आपल्या महत्त्वाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावा, पण आपल्यातून हातातून काही नकळत अशा चुका देखील घडत असतात। आपण भरपूर सारे कष्ट देखील करत असतो, पण कष्ट करत असताना नशिबाची साथ असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। कष्ट तर सर्वजणच करतात, पण पैसा टिकत नाही। पैसा येतो पण वाईट मार्गाने जातो। पैसा आल्याला टिकत नाही, कसाही घरातून म्हणजे हातातून पाण्यासारखा वाहत जातो। असं प्रत्येकाला दिसत असतं किंवा वाटत असतं की मी खूप कमवते पण माझ्याकडे पैसे शिल्लक राहत नाही। तर एक तुम्हाला आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी एक उपाय छोटासा करायचा आहे। केल्याने सर्व गोष्टी साध्य होत असतात, पण त्याआधी जी गोष्ट आपण करणार आहोत त्या गोष्टीवर आपला पूर्णपणे विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे। आपण जर ती गोष्ट मनातून आणि श्रद्धेने आणि विश्वास पूर्ण केली तर ती नक्कीच यशस्वी ठरत असते। तर असाच एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरातलं लक्ष्मी माता जी आहे ती टिकून राहील, पैसा जो येणार आहे तो योग्य ती ठिकाणी खर्च होईल आणि आपल्या घरामध्ये सर्व काही मंगल कार्य घडून येतील। काही अडचणी बाधा येत असतील, नोकरीमध्ये असू द्या किंवा मुलांच्या शिक्षणाबाबतीत असू द्या, तर सर्व कामे मार्गी नक्कीच लागतील, योग्य तो मार्ग नक्कीच तुम्हाला मिळून जाईल। तर काय उपाय आहे, अगदी छोटासा उपाय आहे, प्रत्येक स्त्रियांनी हा उपाय करून बघा। तर उपायाला सुरुवात करूया। तर हा उपाय आपला वास्तुदोष जो आहे त्याच्याशी निगडीत आहे। कोणतीच म्हणजे उपाय लहान किंवा मोठा नसतो। जसं सेवेला अंत नाही, सेवा कोणतीही लहान मोठी नसते, तसं उपाय करत असताना कोणताही उपाय लहान असेल तर त्या उपायाकडे दुर्लक्ष अजिबात करू नका। तर वास्तुदोष जर घरामध्ये असतील काही तर नक्कीच आपल्याला अडचणी येऊ शकतात आपल्या जीवनामध्ये। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला मुख्य दरवाजा, जो की आपण घरामध्ये प्रवेश करतो आणि घराच्या बाहेर सुद्धा जातो। तर तो मुख्य दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते आणि नकारात्मक ऊर्जा देखील येत असते। मुख्य दरवाजाच्या समोर झाड किंवा एखादा खांब असू नये, तुमच्या घरावर अशुभ असा प्रभाव पडू शकतो। त्यामुळे आपल्या घराच्या समोर कधीही झाड किंवा खांबा असेल तर ते काढून टाका। त्याचबरोबर तुमच्या मुख्य दरवाजावर एक स्वस्तिक चिन्ह लावायचं आहे तुम्हाला, जेणेकरून जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही। कारण वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातले काही म्हणजे दोष असतील वास्तुशास्त्रानुसार, तर ते दूर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तुमच्या अंगणामध्ये एक तुळशीचं रोपटं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। हिंदू धर्मामध्ये तुळस मातेला खूप असं विशेष महत्त्व देखील आहे आणि तिला पवित्र देखील मानलं जातं। जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती खेचून घेण्याची ताकद ह्या तुळशीच्या रोपामध्ये जास्त प्रमाणात आहे। त्यामुळे आपल्या घराच्या अंगणामध्ये एक तुळशीचं रोपटं असणं खूप तर हे तुळशीचं रोप सुकणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। असं केल्याने तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल। आता बघू घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो कोणत्या दिशेला असावा, हे देखील खूप महत्त्वाचं आहे। जर तुमचं घर दक्षिण कोपऱ्यात असेल तर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हानिकारक आहे। घरातल्या टाकाऊ जे वस्तू आहेत, जे आपल्या वापरात नसतात त्या वस्तू कधीही घरात ठेवू नका। म्हणजे त्या वस्तू तुम्ही वापरत नाहीत त्या टाकाऊ वस्तू लवकरात लवकर घराच्या बाहेर काढा। त्या विशेषतः हे अमावास्येच्या दिवशी करण्यात यावे। कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातल्या कोणतेही नळ असू द्या, बाथरूममधला नळ असू द्या, किचनमधला नळ असू द्या, बेसिंगमधला नळ असू द्या, त्याचं पाणी कधीही टपटप अशा आवाजामध्ये पडू देऊ नका। म्हणजे असं होत असेल तर घरातला पैसा देखील हळूहळू पाण्यासारखा निघून जातो। तर हा उपाय खूप प्रभावीशाली आहे आणि सर्व वास्तुदोषाशी निगडीत आहे। घराचा मुख्य दरवाजा जो आहे त्याच्यावरती एक आपली पायपुसणी असणं खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाने आपल्या मुख्य दरवाजावरती एक पायपुसणी ठेवत चला आणि ती पायपुसणी 8 दिवसाला स्वच्छ करत चालायचं आहे, म्हणजे स्वच्छ करायची आहे। आता त्यानंतर जो उपाय आहे तो खूप छोटा, म्हणजे कोणता, तर तुरटी घ्यायची आहे।
बाजारातून तुम्हाला तुरटी आणायची आहे आणि तुरटी ही लक्ष्मी मातेला खेचून आणण्यासाठी खूप प्रभावीशाली अशी आहे। तुरटी पांढऱ्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायची आहे, म्हणजे त्याची एक पोटली तयार करायची आहे। अगदी पातळ बारीक आधी तो म्हणजे तुरटी जो आहे तुरटी ती बारीक करायची आहे, अशी बारीक करायची आहे आणि ती पांढऱ्या कपड्यात बांधून अगदी म्हणजे पातळ करा, म्हणजे जाड करू नका आणि ती पायपुसणीच्या मध्यभागी तुम्हाला ठेवायची आहे। म्हणजे जी पायपुसणी आहे त्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला ठेवायची आहे मध्यभागी, कारण लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये खेचली जाईल, वास करेल, तुमचं नशीबाला तुमची साथ मिळेल। तर या प्रकारे खूप छोटासा उपाय आहे, पण आपल्या घरामध्ये धन धान्य आणि पैसा टिकून राहण्यासाठी, घरात मंगलकार्य घडून आणण्यासाठी खूप फलदायी असा हा छोटासा उपाय आहे। कारण या उपायाने लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये खेचली जाईल आणि कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहील। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। नक्कीच हा उपाय करून बघा, केल्याने सर्व गोष्टी साध्य होतात। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।